वार सगळंच वार आहे की वार आता कोणाचं सांगायचं सगळ्याच वार आहे. काय दिवसभर गरीब घराण्यातनं आलेलं नेतृत्व आहे दत्ता पाटील. संयमी नेतृत्व आहे, चांगला आहे असं म्हणतात. काम आहे. होय, कामाचा माणूस आहे, चांगला माणूस आहे. शिवसेनेने काम केले होते. काय केली त्याची की केली असेल, आमची नाही केली. 2014ला जेव्हा भाजप निवडून आलं, बरोबर आहे का, तेव्हा त्यांनी घोषणा केली देशाला आज खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं, बरोबर आहे का. आणि तिथून 2014 ते 19 पर्यंत सत्ता आली आणि 2019 नंतर त्यांची त्या सत्तेची हुकुमशाही चालू झाली. आम्ही आपलं दोन खेळ मारत बसतो या, कोणाचं ऐकायचं बी ऐकत बी नाही, काय नाही आलं का आपलं काम करत खाली मान घालून करत बसतो. काय वार धनुष्यबाण राष्ट्रवादी, कोण उपाय धनुष्यबाण? धनुष्यबाण दत्ता पाटील आणि विनायक मासा राष्ट्रवादी. स्वच्छ आणि स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार आहे. कोण? दादासाहेब हुबाले, संभाजी हिमाने आणि दादासाहेब मोठे. भारत तात्यांनी पाठिंबा दिला शिवसेनेला, त्यामुळं पारडं जड आहे. तर उमेदवारच तसा आहे, 1 वर्षापासून संपर्कात अगदी चांगल्या लहान पोरापासून वयस्कर माणसापर्यंत त्यांनी बऱ्यापैकी अडचणी काढतात. आता इथं समाज मंदिराला एक 10 लाख रुपये दिलेले आहेत आणि राष्ट्रवादी जयंत पाटलानं पुतळ्याची स्मारक आहे, ते जयंत पाटलाच्या कामातून आहे. तरी बीजेपी सत्तेमध्ये आहे म्हटल्यानंतर हे हा? वार शिवसेना. शिवसेनेचं कोण आहे उभा शिवसेनेमध्ये? मासाळ एक उभा आहे, परत पाटील एक उभा आहे. केंद्रात, राज्यात आणि आता जिल्ह्यात सुद्धा कमळ फुलणार. काय ब्लॉकची येते, रोडची येते, गटरीची येते, सभा मंडपाची येते. वॉटर मीटर पाणी गटर झालं की विकास आला का? बाजार पटाक नाही, अजून काय पाहिजे. काम करते असं करगणीकर म्हणते. नाही केलं नाही. दावा ना तुम्ही तो केलेला त्याचा पुरावा, शिवसेनेनं केलेला मला पुरावा दावा. वाराणसी मध्ये पंतप्रधानाचा मतदारसंघ आहे तो, पंतप्रधान स्वतः निवडून आले ते. तिथंच अहिल्या देवीने स्वकर्तानं बनवलेलं जी तिथं मणिकर्णिका घाट आहे, ते विकासाच्या नावानं ती पाडायचं काम केलं भाजपनं. नमस्कार मंडळी, मानदेश प्राईम मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत करतो. जिल्हा परिषदेची निवडणूक आणि पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे आणि निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. परंतु आपण ज्या करगणी जिल्हा परिषद गटामध्ये उभे आहे, या जिल्हा परिषद गटामधून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे युतीचे उमेदवार म्हणून विनायक मासाळ आणि भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे दादासाहेब हुबाले, आटपाडी तालुका अध्यक्ष दादासाहेब हुबाले या निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत. या निवडणुकीमध्ये ताकदीचा चेहरा कोण आणि कुणी विकास कामाला पाठबळ दिलंय, कुणी विकास केलाय, हे आपण इथल्या मतदारांच्या तोंडून ज्या प्रतिक्रिया येणार आहेत, या प्रतिक्रियेच्या मार्फत आपण जनमताचा कौल आपल्या सर्व प्रेक्षकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. हा जो कौल असणार आहे हा सामान्य मतदारांचा असणार आहे. कोणत्याही पार्टीशी निगडीत असणारा कार्यकर्ता, या कार्यकर्त्याच्या प्रतिक्रिया शक्यतो आपण दाखवणार नाही. जो मतदार आहे त्या मतदाराशी चर्चा करणार आहे, त्याच्या मनामध्ये काय दडलंय, त्याच्या कामाचा माणूस कोण, आतापर्यंत कोण धावून आला त्याच्या मतदाराच्या मदतीला, हा संपूर्ण आढावा घेतोय आपण करगणीमधून. चला तर भेटूया मतदारांशी आणि चर्चा करूया. तुम्ही तयारी वगैरे झाली का नाही? उद्या आहे काय आता सगळ्या चर्चा चौकात निवडणुकीच्या रंगते चालूच आहे त्याची. काय चर्चा चालू आहे? चालू काय ज्या त्या पार्टीच्या हिसाबानं आपलं कोण कोणाला मतदान देणार, कोण कोणाला. आम्ही आहे भाजपवाला. हा, काय करगणीमध्ये कोण वरचढ ठरेल? भाजप. हा, काय एवढा विश्वास आहे तुम्हाला? विश्वास म्हणजे हाच तसं रान म्हणून आम्ही बोलतो. रान आहे. हा, कोण उभा आहे भाजप? भाजप मधनं हे नाव दादासाहेब हुबाले आणि सरपंच गायकवाड, संभा गायकवाड. होय, हा, चांगल्या फरकाने येतील. चांगल्या फरकाने येणार. हे दादासाहेब हुबाले पहिल्यांदाच निवडणूक लढतेत. पहिल्यांदा कसा आहे? 1 नंबरचा माणूस आहे म्हणूनच भाजप त्याच्या आम्ही त्याच्या माग आहे. दोघ जण पै पाहुणे एकमेकाच्या विरोधात असू द्या की, चांगल्यासाठीच आहे. कोणाचं काय कळेल तर ना, कोण चांगला आणि कोण वाईट. आहे.
हे होईल ना. विनायक मासाळ दोघं घरातलंच पाहून असं दे गे, पण पार्टीला पाहुणा आहे का? पार्टीला नाही. ना पार्टीला त्यांचं ते पाहुणा आहे, त्याला आम्हाला काय. तुम्ही भाजपचा आहे. हा भाजप. आम्ही भाजप. भाजप भाजपचीच आहे इथं, भाजपचीच आहे समजे. भाजप भाजप काय काय असं काय काम केले भाजप? स्वच्छ आणि स्वच्छ प्रतिमेचा उमेदवार आहे. कोण? दादासाहेब उभाले, संभाजी हिमाने आणि दादासाहेब मोठे तिन्ही उमेदवार भारतीय जनता पार्टी स्वच्छ प्रतिमेचे दिलेत. त्यामुळं 100% 99% तर गॅरंटी आहे निवडून यायचीच. त्यात दोमत नाही कुठल्याही गोष्टीचं. नाही. कसं आहे काय कुणाचं वार आहे? वार बीजेपीच आहे. बीजेपीचं आहे. कमळ. कमळ. हा कमळाचं वार आहे. वार आहे आणि 101% येणार आहे. येणार का तर उमेदवारच तसा आहे. 1 वर्षापासून संपर्कात अगदी चांगल्या लहान पोरापासून वयस्कर माणसापर्यंत त्यांनी बऱ्यापैकी अडचणी काढतात. कुठला आहे? कुठला आहे? कुठलं गाव तुमचं? आमचं गोमेवाडी. हा गोमेवाडी. हा कसं आहे चित्र गोमेवाडीचं? गोमेवाडी क्षेत्र काय सांगता येत नाही. सांगता येत नाही. तरी कोण वरचढ जाईल? भाजप शिवसेना? भाजपचं जाईल. भाजपचं वार आहे गोमेवाडीत. हा कोण उपाय माहित आहे का तुम्हाला गोमेवाडीत? गोमेवाडीत आहे की चंदू भोसले असते, जयदीप भोसले. चंदूभाऊ भोसले. हा. भाजप का नाही तर जयदेव भोसले आहे शिवसेना. भाजपचं वार आहे हा गोमेवाडीत. होय. नमस्कार. कुठे चाललाय गडबडीने? उद्या नाही. उद्याच आहे. कुठला आहे तुम्ही? करगणीचं. काय चित्र आहे करगणीत? कुणाचा हवा आहे? हे काय मी काय त्याच्यात नाही, मला काय माहित. बर माहित नाही तुम्हाला. ठीक आहे. नमस्कार. नमस्कार. काय आता सगळ्या राजकारणाच्याच गप्पा असतील. आता काय हा? काय चर्चा चालू होती? तुमची चर्चा काय चालू होती? आमची तर आता चहा प्यायला आम्ही निघालूया. कसा इथं कुणाचं वार आहे काय? आता कोणाचं काय सांगता येतंय आम्हाला हो तसं. आम्हाला तसं काय सांगता चौकात येतंय? काय चर्चा चालते? चौकात आता काय आम्ही ऐकतच आहे. तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं म्हणजे मग आम्ही आपलं 2 खेळ मारत बसतोया. कोणाचं ऐकायचं बी ऐकत बी नाही काय नाही. आलं का आपलं काम करत खाली मान घालून करत बसतो. चर्चा ही कोणाचं आपण लक्ष देत नाही ना ऐकत नाही. तुम्हासारखं एखादं आलं पारभर बोलायचं झालं आपलं काम. होय. तुम्ही अजिबात चर्चा करत नाही का राजकारणाची? राजकारणाची चर्चा म्हणजे कसं आहे, आता प्रत्येकाचं वड आहे. आपण सगळे आपलीच माणसं आहे ती. कोणाचे बघ धरायचे काही काम नाही आपलं. त्यांचं नशीब त्यांच्या संग. इथं चर्चा कुणाची जास्त चालते? चर्चा तशी आता दोघीकडल्या 2 पार्टीचे आहेत. हा 2 पार्टी येत नाही आम्हाला हो. सांगता येत नाही. सांगता येत नाही. काय सांगता येते, त्यांच्या नशिबाचा खेळ आहे. शेवटी तकदीरावर राहणार. चौकात बसलाय, काय चर्चा रंगते चौकात? हळूहळू निवडणुकीचं वातावरण तापत चाललंय. हो. काय चर्चा आहे? कुणाचं पार्ट जड आहे? पारड बीजेपी. बीजेपी का? काम माहिती का बीजेपी? होय. काय काम आहे? सेनेनं काम केले तर निधी टाकलाय करगणी. टाकला तरी बीजेपी सत्तेमध्ये आहे म्हटल्यानंतर बहुत हेच होणार. सत्तेमध्ये म्हणून बीजेपी पार्ट जड वाटते करगणी. नमस्कार. नमस्कार. कसं आहे काय वातावरण? सगळे बीजेपी तयार आहे करगणी पूर्ण. बीजेपी. हो. एक सकट पुढे कुठे जात नाही. सेनेचे दत्ता पाटील यांनी जोर लावलाय. काय विनायक नाही. मासा काय तेवढ्या नाही. ताकदीनं उभार. काय शकत नाही. त्याचं काम आहे म्हणते दत्ता पाटलांचं. कशाच नाही. हा? काय शकत नाही. काय सकट नाही. अहो, कामाचा माणूस आहे. होय, सगळं काम माझं आहे. 1 नंबर काम केलं. 1 नंबर काम केले. कामाचं टेन्शन नाही काय. कसं नमस्ते. आहे काय वातावरण? वातावरण कमळ. कमळ. हा. काय असं कमळात काय आहे? केंद्रात, राज्यात आणि आता जिल्ह्यात सुद्धा कमळ फुलणार. पडळकर साहेब आहे नेतृत्वाखाली. शिवसेनेने सुद्धा लय जोर लावलाय. नाही मोकळा जोर आहे हो. काम केले सेनेनं. कुठं दिसते कुठं काम. विनायकराव मासांनी काम केले. दत्ता पाटील असतील. प्लॉटिंगचं केलं असेल, जनतेचं नाही केलं.
जनतेच कुठं आहे दाखवा. नाही जनतेत नाही नाही केले म्हणते. कुठं उमेदवारी भराय आलं तवाच ती गाडीत उत्तर आणि काम कोणाचं गेलं. दत्ता पाटलांचा संपर्क चांगला आहे. त्यांचा असेल पण तुम्ही विनायकराव मासाळांचा विचार पार्टी टू पार्टी मतदान होणार. होणार. कसं आहे वार वारं काय बीजेपीच कमळ. कमळाचं काय आता सगळीजण एकत्र बसलाय चौकात चर्चा काय चालू आहे. चर्चा काय पण द्या कमळाशिवाय काय येत नाही. कमळाशिवाय काय येत नाही. काय येत नाही. कमळ म्हणले बीजेपी होय. कमळावर तुमचा लय विश्वास. काम आहे ते काय कामे केली. काय दिसते ते सगळी कामं त्यांच्याच भांडात नाही ती दुसऱ्या कुठल्या पाच नेत्या कामं सांगा बीजेपी. काय ब्लॉकची आहे ती रोडची आहे ती गटरीची आहे ती सभा मंडपाची आहे ती वॉटर मीटर पाणी गटर झालं की विकास झाला का. बाजार पटांग नाही अजून काय पाहिजे सभा मंडप आहे ती सिमेंटचं रोड आहे ती परत गटरी आहे त्या बंधारा आहे ती निधी द्यायला आमचा नेता खंबीर आहे ना त्यामुळे काय कोण? पडळकर साहेब. काय कुणाच वार आहे. कमळाचं कमळाचं. हा कमळ सगळे काम करते ना व्यवस्थित सगळे काम चालू आहे त्यांनी केले ती पण त्यांनी आता सध्याला काम केले ते काय केले. काम म्हणजे गटराची केले ते शिवसेनेला काम करते असं करगणीकर म्हणते. नाही केलं नाही दावा ना तुम्ही काही केलेला त्याचा पुरावा शिवसेनेनं केलेला मला पुरावा दावा सगळं केले ते सगळे केले पण कुठं केलंय कुठल्या नेत्याने केले शिवसेनेच्या दत्ता पाटलांनी नाही. लय निधी आणला असं जनतेतली लोक म्हणते. अहो नाही आणला पण दावा पुरावा त्याचा कुठला निधी आणल्या कशात आणलाय काय केलं नाही घेतलंय कसं आहे काय कुणाच वार आहे. कसं आहे काय हाय वार धनुष्यबाण राष्ट्रवादी कोण उपाय धनुष्यबाणा. धनुष्यबाण दत्ता पाटील आणि विनायक मासाळ राष्ट्रवादी. चांगलं काम आहे त्यांचं. काम चांगलं म्हणजे त्यांच्या पक्षाचं काम चांगलं आहे ही जर नवीन असलं पक्षाचं काम चांगलं आहे. शिवसेना करगणीनं जोर मार होय होय जोर लावेल का तर इथं समाज मंदिराला एक 10 लाख रुपये दिलेले आहेत आणि राष्ट्रवादी जयंत पाटलानं पुतळ्याची स्मारक आहे ती जयंत पाटलाच्या कामातून आहे राष्ट्रवादीच्या ही जवळजवळ 13 लाख रुपये याला दिलेला आहे. अनिल भाऊनी लाईटला इथं सभा मंडपाने 3 लाख रुपये दिलेला आहे. ही स्मारक अनिल भाऊच्या काळातच झालेलं आहे. म्हणजे जी कामं केली ती शिवसेनेचा आमदार सलग 15 वर्ष आमदार आहे आणि जयंत पाटील पालकमंत्री होते तेव्हा राष्ट्रवादीने कामच केलं. कुणाच वार आहे. इथं वार आहे आता शिवसेनेचं. शिवसेने भारत तात्यांनी पाठिंबा दिला शिवसेनेला त्यामुळं पारडं जड आहे. विरोधक म्हणते विनायकराव मासाळे जनसामान्यांचा चेहरा नाही निवडणूक आली अचानक तिकीट मिळाले. नाही राजकारणात जर ती नवीन उभा राहिली असली तर त्याची भरपूर अनुभव आहे ग्रामीण भागातला त्यामुळे काही ती अडचण येणार नाही. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून करगणीमध्ये अनेक विकास कामं झाली असं म्हणते. शिवसेनेतर्फे बी झालेले आहेत. 5 कामं शिवसेनेची सांगा. आता आम्ही आहे भारत तात्या गटाचे आणि आमच्या गटान पाठिंबा दिलाय शिवसेनेला. त्यामुळं पारडं जड कसं असते दोन्ही जर समान झाली आतापर्यंत करगणीचा इतिहास आहे. पाठिंबाच्या ग्रामपंचायतला तात्यान पाठिंबा दिलता शिवसेनेला तर शिवसेनेचा सरपंच आलता. आता गेलेल्या आता पाठिंबाच्या 2.5 वर्षापूर्वी भाजपला पाठिंबा दिलता तर भाजपचा सरपंच निवडून आलता. म्हणून आता जिल्हा परिषद आहे. जिल्हा परिषद तात्या जिकडं असतील तिकडे 100% करगणीतनं लीड असणार. ते म्हणते तिथं शिवसेनेचं चांगलं काम आहे. बरं असू दे ऐकून या आम्ही पण भाजपचा भाजपचं आहे काय सांगताय. हो शिवसेनेला काम केलेत म्हणते. काय की त्याची की केली असतील आमची नाही देखील. होय. कसं आहे वारं चित्र. इथं वार सांगायचं म्हणजे बीजेपीचं काम चांगल्या पद्धतीत आहे. मेन गोपीचंद पडळकर साहेब असल्यामुळं आज कोण काय पण म्हणतंय मीडियावाले असतील कोण पण असतील ते म्हणते ते पाटलान केलं अनिल बाबरनं केलं
पर हे सांगायला काम आहे ते पर करून दावायला आणि पाठीवर ही गोपीचंद पडळकरांची काम आहे. असं आहे. हा असं आहे. मग इथं बीजेपीचं वातावरण चांगलं आहे. मग काय चाललंय कुणाच वार आहे बीजेपीचं सेनेनं काम केली ते म्हणते हा? केलंय म्हणते ती काय त्याला केलंय म्हणते. बीजेपीची वार चांगला आहे. बीजेपीचं वार आहे. बाबा काय कुणाच वार आहे अरे वार सगळंच वार आहे की वार आता कोणाचं सांगायचं सगळ्याच वार आहे वाऱ्याचं काय आहे वार आहे का वावटूळ आहे वाईटूनच आहे दोघांची बी आहे काय सांग? हवा दोन पै पाहुणे एकमेकाच्या विरोधात आहे चांगला चेहरा कोणता दोन्ही बी चेहरा चांगला आहे चेहरा चांगला आहे दोघांचं बी दिसायला गोरं गोमटे अरे नाद करायचा नाही ती काय कसं आहे कुणाच वार आहे हा? समजेंच आहे समद्यांचं म्हणजे सर्वच आहे वार. होय तरी नेट कोणी लावले समजेच दोघांचं बी नेटच आहे. कोणा कोणाचं समजेंच आहे हो. होय त्या कुणाचं चित्र आहे इथं कुणाचं वार आहे मध्ये भाजप भाजप नेट लावली भाजपनं लय. भाजप केंद्रात भाजप महाराष्ट्रात भाजप नेट लागणारच की. आता इथं शिवसेना राष्ट्रवादीची इथे भारतात त्यांनी सेनेला पाठिंबा दिलाय पाठिंबा दिल्यामुळे इथं शिवसेनेला आता पारड जड वाटते का हा? नाही वाटत कार्यकर्ते म्हणते आता आम्ही सुसाट सुटणार आहे सुसट हा. कसं कामावर असते ना ते कामा ह्याच्यावर. आता आम्हीच कसं काम केलीत म्हणते आता भाजपचं केंद्रात मोदी साहेबांचं सरकार आहे महाराष्ट्रात देवरुख साहेबांचं सरकार आहे. काम कोणाची आहे ती त्यांचीच आहेत ना. इथं नसते बाहेर कुठं असताय कुठं असताय तुम्ही बोलाय नको. मला पण नाही कसं आहे कुणाच काय चित्र मी सांगलीला असतोय सकाळी आलोय मला काय अजून चित्र माहिती नाही रहिवाशी कुठलं हा? रहिवाशी रहिवाशी इथलंच आहे हो. काय चर्चा चालू आहे आता पाराव बसलाय गप्पा मारा चर्चा काय दिवसभर गरीब घराण्यातनं आलेलं नेतृत्व आहे दत्ता पाटील संयमी नेतृत्व आहे चांगला आहे असं म्हणतात काम आहे होय कामाचा माणूस आहे चांगला माणूस आहे असं आपल्याला नाही कसं आहे, कुणाच काम आहे बोलायचं येत ना आपल्याला ठीक आहे आता बोलतायच की तुम्ही कुणाच काम आहे काम असेल मी तर इथं कुठं असतं मी असं अलिबाग कुठं अलिबागला कधी आलाय गावाला 2 दिवस झाला. काय चर्चा चालू आहे चौकामध्ये ऐकली असतील कशाला आपण त्या राजकारणातून नाही राजकारण अहो काय चौकात काय ऐकताय चर्चा काय कुणाचं काय वार आहे काय हा? वार शिवसेना शिवसेनेचं कोण आहे उभा शिवसेनेमधनं मासाळ एक उभा आहे परत पाटील एक उभा आहे काय सेनेच वार आहे इथं कुठं निवडून होय होय हा नेट लावले का नमस्कार साय काय कोणाचं वार आहे इथं काय ना अजून तर शांततेत आहे हा. एवढं काय अजून काय ठसून काय नाही कोणाचं काम. कधी होणार ठासून हा कधी होणार आता पुढल्या 4 दिवसात मतदानच्या आधी 1-2 दिवस होईल ठासून ठसून काम होणार. कामाचं कोण का आम्हाला जरा हुबाली साहेब दिसतील. होय मग आता बघू विनायक साहेबाचा पण आवाज आहे. मग आता नक्की काय कळण झाली अजून निवडून गेल्याशिवाय ते कोण काम करणार हे आपल्याला कसं कळणार आहे बरोबर आहे हा निवडून जायच्या आधी काय करणार. दोघं पण एका चांगल्या पदावर आहे ते विनायक मासाळ पण नाही, राष्ट्रवादीच्या पदावर आहेत दादा उबाले दोन्ही पण- आटपाडी तालुका अध्यक्ष आहे दोन्ही पण माणसं चांगली आहे ती ह्या गटाला दोन्ही पण माणसं चांगली मिळाली ती चांगली बाय पण आता त्यांच्या कामावर त्यांचा हे राहणार आहे कल राहणार आहे हा त्यामुळे कुणाला नाव ठेवू शकत नाही. कसं आहे वार कोणाचं? दोन्ही पण वार चांगला आहे चांगलं वार आहे नॅट कोणाचं आहे जास्तीत जास्त नॅट तसं सांगता येत नसते माणसाच्या मनातलं काय सांगता येते बरं दोघं पण उमेदवार म्हणजे ठासूनच आहे ताकदीच आहे. कसं आहे कुणाचं वार आहे आता सांगितलं हे काय व्हायचं सांगणार आहे मी आम्ही भाऊच आहे
कसं आहे काय आता चर्चा चालू आहे चौकात राजकारण तापायला लागले कुणाच वार आहे वारं सध्या शिवसेनेचा आहे. शिवसेनेचा आहे नेट लावले का सेनेत? नाही नॅट लावणारच की आहे. प्रत्येक पार्टी नॅट लावणार त्यांची बी नॅट आहे ह्यांची बी नॅट आहे. आहे वर चढ कोण ठरल वरचढ सांगताच येत नाही. सांगता येत नाही. हो हो दोन्ही बी आरे तुरीची अमृत उमरी आहे. अमृत उमरे कसं आहे कुणाच वार आहे आपल्याला काय माहिती आपण नसतं जाणार. काय कुणाच वार आहे इथं हे आता जे बोलले तेच काय शिवसेना अन्यायावर मात आपल्या पसंतीची करू साथ पक्षाची. नमस्कार काय सध्या तुम्ही शिवसेनेचे कार्यकर्ता आहे कशा पद्धतीनं सध्या शिवसेनेची इथं वाटचाल सुरू आहे करगणी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेला प्रचंड मताधिक्य मिळणार आहे. करगणी गावाचा उमेदवार फक्त शिवसेनेने दिलेला आहे. भाजपचा करगणी गावात उमेदवार दिलेला नाही. त्यामुळे करगणी गाव हे 75% शिवसेनेच्या पाठीमागे आहे. हा कसं काय लढत कशी होईल लढत किती एकतर्फी होणार म्हणजे 75% आणि 25% एकतर्फीच झाली ना. काय चित्र आहे सध्या करगणीमध्ये कुणाचं पार्ट जड वाटतंय करगणीमध्ये दोन्ही पार्टीचं पण आता सध्या जोरदार तुरत चालू आहे. अजून सांगता येणार नाही. वरचढ कोण ठरल आता सध्या तर कोण सांगता येत नाही. सांगता येत नाही. सांगता येणार कशी परिस्थिती आहे करगणीची काय चित्र आहे सध्या दोन्हीकडे समानच वाटतंय तर अजून काय सांगता येणार नाही. कधी सांगता येईल आणखी 2 दिवस अजून 1-2 दिवसात कळेल कोण आहे ते. तापाय चालू झाले हो दोन्ही पण तेवढ्या ताकदीनं लढत चालू आहे. कशी परिस्थिती आहे काय कोणाचं परिस्थिती एक नंबरचीच आहे दोन्ही बी. पण विषय कसा आहे शेवटच्या दिवशी फायनल निर्णय कळेल कोण कोणीकडे जाईल ते आता काय सांगू शकत नाही आपण. असा विषय कसा आहे कसं आहे दोन्ही पार्टी पैशांना गंभीर आहे. कोण कोणाला कमी नाही. निवडणूक पैसा नाही, एक पैशावरच आहे मतदान. ही काय मनपूर्ण नाही. इकडली पार्टी 10 लाखांनी काय लागली इकडली 20 लाखांनी देते. त्यामुळे कसं कॉम्पिटिशन आहे चालू भारत पाकिस्तान चालू आहे. त्याच्यामुळे याचा फायनल निर्णय कधी शेवटच्या राहतात आहे हीच निर्णय आहे पक्का दुसरा काय जाऊन निर्णय. आता मस्त तुम्हाला 2000 रुपये दिलं तुम्ही माझा आहे तात्पुरतं पण शेवटच्या दिवशी माझं नव्ह ना तुम्ही मग शेवटच्या रात्रीतच खेळायचा बरोबर ना. कुठं असताय मग घरी असतो इथं सध्या काय चर्चा चालू आहे आता चौकामध्ये ऐकतायत नाही इलेक्शनचं काय नाही कुणाच पार्ट जड आहे तसं काय आम्हाला सांगता येणार नाही. ते सांगता येत नाही मामा कुणाच पार्ट जड आहे नाही सांगितलं होय बाबा इथं काय कुणाच पार्ट जड आहे काय आपल्याला माहित नाही बघा आम्ही इथं मजा नाही गंमत इथं बसतो तसं बसतो आपल्याला जातो. काय नाही काही सुद्धा माहित नाही आपल्याला मनात काय तुमच्या मनातलं कशाला सांगत बसायचं. कुणाच पार्ट इथं जड आहे काय चर्चा चालू आहे कोण वर जड ठरल भाजप काय असं भाजपचं काम आहे का होय शिवसेनेने काम केलेत म्हणतात केले तरी शिवसेनेनं काम केले भाजपला लोक मत देणार आहेत. भाजपला कशा बाय कशा पाय म्हणजे वर मोदी सरकार आहे राज्यात सरकार आहे त्यांचं जिल्ह्यात सरकार आहे आता सध्या सत्ता त्यांची आहे त्यामुळे त्याची बहुमत होईल. वार आहे वार करगणित आता वार आता परमेश्वराला वरल्या माहिती का आपल्याला का माहितीये ही माय कशाला लावला इकडे धरा की असं नाही ऐका इथं 2 चेहरे चांगलं रेस मध्ये आहेत विनायक महासा दादासाहेब खूप आले कोण चालेल वाटतं काय माहित नाही आपल्याला नाही तरी चर्चा होत असेल की काय चर्चा घडते काय नाही अरे कोणाचं आहे आम्ही वाऱ्यात नसतो या मग वादळात आहे का वादळात पण नाही आम्ही निवांत असतो आपले काम भले ना आपण भले तुला काय होतं रे काय 2 चेहरे रिंगणात आहेत एक दादासाहेब उभाले विनायक मासा आहेत की पाहुण्यातच लढती चालू आहे त्या चालायचे राजकारण म्हणलं असंच की त्याला काय असतं तेव्हा असं नाही का कोण वर चढ ठरेल कामाचं कोण आहे आता कामाचा कोण म्हणण्यापेक्षा कसं आहे माहित आहे का कामाची सर्वच आहेत तेव्हा नाही असं पण नाही आता शेवटी कसं आहे कुस्त्या म्हणल्यानंतर एक जण कोणतं पडणार एक जण जिंकणार जिंकणार हा विषयच आहे
कुणाचे डाव चांगले आहेत? तर डाव पण आहे डाव तर प्रत्येकाचे चांगले डाव पेचात सरस कोण ठरेल? मुर्रबी राजकारणी म्हणून कोणाकडे बघताय? तर बघायचं कोणाकडे आहे तेव्हा दोन्ही चेहऱ्यापैकी तो बघा चेहरे काय दोन्ही चांगलेच आहेत त्याचा काही विषय नाही सोडा ठीक आहे आता पुढे विषय आपण काय सांगू शकतो तेव्हा असं नाही. आता काय काय चित्र आहे? आता काय चित्र असं दोन्ही पक्षाचं वातावरण चांगलं आहे. कोणाच पार्ट जण आहे? बरं आता शिवसेनेचं आहे. शिवसेनेचं मॅच कुणी लावली? मी आता शिवसेनेवर लावले. लावले. कशी लढत होईल? कसं लढत म्हणजे आता दोन पाहुणे एकाच घरातले हा विनायक मासा दादासाहेब उपाले एका घरातली आहे ती पण होबारी काय दोन्ही बाहेर जाऊ गावचे आहेत ना. तुम्हाला आता मत तर टाकावं लागेल की दोघांवर मध्ये टाकायचं जिल्हा की परिषद. टाकायचं की कोणाला? आता ते सांगायला नसतो आज गेल्यानंतर सगळं कार्यक्रम करायला असते. काय परिस्थिती काय चित्र आहे? कशाबद्दल? करगणी जिल्हा परिषदेला खातं कोणाच वार आहे? वार बऱ्यापैकी शिवसेनेची वार आहे कारण दत्तात्रय पाटील आणि विनायक मासा दोन्ही उमेदवार चांगले आहेत. निष्कलंक उमेदवार आहे ते त्यांच्यावर कुठं भ्रष्टाचाराचे आरोप नाही कोणताही गुन्हा वगैरे गंभीर प्रकारचा दाखल नाही म्हणजे चोरी वगैरे असं काही गुन्हा दाखल नाही. समोरचे जे उमेदवार आहेत दादासाहेब उपाले ते पण निष्कलंक आहेत त्यांच्यावर पण कोणता गुन्हा नाही पण ते पक्ष चुकीचा आहे हो त्यांचा. हा पक्षावर आमचा तिरस्कार राग आहे का म्हणजे 2014ला जेव्हा भाजप निवडून आलं बरोबर आहे का तेव्हा त्यांनी घोषणा केली देशाला आज खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळालं बरोबर आहे का आणि तिथून 2014 ते 19 पर्यंत सत्ता आली आणि 2019 नंतर त्यांची त्या सत्तेची हुकुमशाही चालू झाली. जी इंग्रजांना मुघलांना जमलं नाही ते मोदीनं काम केलं. म्हणजे आता परवाचीच गोष्ट आहे ज्या दिवशी शिवसेना आटपाडी राष्ट्रवादी ही ऐकून घ्या की. मिळूनच आहे ती. नाही असू दे की मिळून आहेत पण आता इलेक्शन पुरतं जर सेपरेट आहे ते नाही मग तिथून आम्ही आमची मताची ताकद दाखवून देतो. मी कुठला कार्यकर्ता नाही काय नाही मी सुजाण नागरिक म्हणून बोलतोय. मी पुरोगामी विचाराचा माणूस आहे. महापुरुषांना मी देवांपेक्षा वर मानतो. देव कोणी बघितला का नाही मला माहिती नाही देवांबद्दल असताय मला पण महापुरुषांबद्दल मला प्रेम आहे. तो महापुरुषांबद्दल प्रेम आहे म्हणून एखाद्या सभेत रडायचं रडून दाखवायचं आणि तिथं वाराणसीमध्ये पंतप्रधानाचा मतदारसंघ आहे तो पंतप्रधान स्वतः निवडून आले ते तिथंच अहिल्या देवीने स्वखर्चानं बनवलेलं जी तिथं मणिकर्णिका घाट आहे ते विकासाच्या नावानं ती पाडायचं काम केलं भाजपनं. मग त्यावेळेला तुमचं महापुरुषांबद्दल प्रेम कुठं जाते तुम्हाला आजपर्यंत कळलं नाही. कोणच भाजपचे नेते कोणच बोलत नाही. समाज धनगर समाजाचा विषय नाही. महापुरुषांनी प्रत्येकाला विचारात धरून काम केलं. महापुरुषांनी स्वतः एका जातीसाठी काम केलेलं नाही सर्व धर्मांसाठी जातीसाठी काम केलेलं आहे महापुरुषांनी. कोणच त्याच्यावरती बोलायचं कोणच नाही. भाजपचे नेते म्हणते ती अहिल्या देवीबद्दल मला प्रेम आहे तुमचं आता अहिल्या देवींचं जी इतिहास होता त्यांची स्वतःच्या पैशानं त्यांनी जे बनवलेलं तिथं घाट होता ते घाट तोडायचं काम भाजपनं केलेलं आहे आणि तो मतदारसंघ स्वतः प्रधानमंत्रीच आहे. मग भाजपसाठी पक्षासाठी तुम्ही स्वाभिमानी सगळं विकून टाकलंय का? तुम्ही जाब का विचारत नाही का? वर्ण हुकूम आल्यावरच तेवढं धनगर आरक्षण मोर्चे काढणार असं काय आहे का तुमचं? समाजाची लोकांची दिशाभूल करायचं काम मी भाजपनं केलेलं आहे. आणि सुजाण मतदारांना मी एक मतदार सुजाण मतदार म्हणून माझं सगळ्यांना सांगणं आहे की मतदान करताना विचार करा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार केलता संविधान घडवताना की बाबा राजा हा दुसऱ्या राजाच्या पोटी आला नाही पाहिजे की राजा मतपेटीतनं आला पाहिजे म्हणून विचार करून मतदान करा. योग्य माणूस निवडून द्या. आताचं युग आहे जाती धर्म करण्याचं युग नाही. 2026 चालू आहे. देश स्वतंत्र होऊन 78 वर्ष झालेत. तर पुरोगामी विचारसरणी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानात सुद्धा मत आहे की संविधान फक्त नावाला चर्चेला मतापुरतं वापर करू नका संविधानाचा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फक्त मत आलं इलेक्शन आलं की नाव घेते. आंबेडकरांबद्दल असं आहे संविधान त्यांनी घडवलं. मत झाल्यावर तुम्ही का संविधानाचा विचार करत नाही? जो काय प्रकार घडला विधानसभेच्या दरवाज्यात घडला हाणामारी झाली काय इतर दोन नेत्यांची झाली पण तो विषय असा आहे त्यांच्या हाणामारीचा फक्त विषय नाही. लोकशाहीचा अपमान आहे तो स्वतः
आजपर्यंत इतिहासात इंग्रजांच्या का जसं स्वातंत्र्य मिळालं तोपर्यंत तेव्हापासून आतापर्यंत कधीच असं घडलं नाही की जिथं कायदे बनवले जातात, लोक कल्याणासाठी कायदे बनवले जातात, त्याच जर तो सभागृहात तुम्ही हाणामारी करत असाल तर लोकांनी काय म्हणून बघाय तुमच्याकडे, काय विकास करणार? देश हुकुमशाहीकडे चाललाय. मतदारांनी सावध होऊन विचार केला पाहिजे की बाबा खरोखरच सायंटिफिक दृष्टिकोन ठेवा. ही संविधानात थोडक्यात आंबेडकरांचं सुद्धा मत आहे की देश जर सुधारायचा असेल तर प्रत्येकानं वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आणि जी पुरोगामी विचारसरणी जी लोक आहेत, आज परवा दिवशी जी घटना घडली अजित पवारांची, ती अतिशय दुःखद घटना घडली. अजित पवार असा व्यक्ती आहे की पुरोगामी विचारसरणीचा व्यक्ती आहे, कधीच कुठला जाती धर्म बघून कधीच काम केलेलं नाही. येईल तो माणूस आपला ह्या भावनेनंच काम केलेला आहे आणि सत्ता चालवलेली आहे. नाव काय तुमचं? विकास चंद्रकांत गेंड. गेन. तर मंडळी हे होते विकास चंद्रकांत गेन, की अतिशय मार्मिक असे मुद्दे म्हणजे जे नोट करावे असे मुद्दे त्यांनी मांडलेले आहेत. संविधान, फक्त संविधान हे मतापुरतं लोकांना दिसतं, परंतु मतदान झाल्यानंतर संविधानाचा विषय बाजूला राहतो आणि देश हुकुमशाहीकडे चाललाय असं त्यांच्या बोलण्यातनं स्पष्ट होतंय. मंडळी यांच्याबद्दल हे जे बोलले यांच्याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये नक्की आपलं जे मत आहे ते व्यक्त करा. पुढच्या आपण जे इथले सामान्य मतदार आहेत त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहे, भेटणार आहे. बोल, काय सध्या चित्र आहे इथं निवडणुकीचं, काय चित्र आहे? निवडणुकीचं काय, निवडणुकीमध्ये सहसा बघायला गेलं तर फक्त सर्वसामान्यांचा मतापुरताच वापर होतोय हे आपण बघतोय. आता ते चित्र स्पष्टच झालेलं आहे. आणि केवळ 5 वर्ष नेत्यांना कार्यकर्ते कुठले दिसत नाहीत. फक्त इलेक्शन आलं किंवा मतदान आलं त्यावेळेसच कार्यकर्ता दिसतो किंवा सर्वसामान्य लोक दिसतात, त्यांचे प्रश्न दिसतात. जसं तुम्ही मतदान येते 5 वर्षानंतर, त्याच्या अगोदर तुम्ही जसं फिरता तुमच्या कामासाठी तसं मतदारापर्यंत पोचा की त्यांच्या काय अडचणी आहेत, त्यांच्या काय भावना आहेत हे पण समजून जाईल तुम्हाला. असा विषय आहे. काय करगणीमध्ये काय कुणाच पारड जड आहे? तसं काय सांगता येणार नाही कोणाचं पारड जड आहे काय नाही. कारण शेवटी कसं आहे, मतदारांनी आता हातात घेतलेलं आहे इलेक्शन. ते काय नेत्यांनी असं ठरवलं नाही की मीच जिंकणार किंवा मीच येणार, असं काय राहिलेलं नाही आता. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.